यंगस्टर बॉयज विरुद्ध अयोध्या लेजंड. अयोध्या लेजंड्स यांचे दोनही बॅटर मैदानात सज्ज झालेत, प्रणव आणि आशिष. मित्रांनो, अयोध्या लेजंड म्हटलं तर गेल्या वर्षीचे सेमी फायनलिस्ट हा संघाने, या संघाने मात्र असंख्य वळीकरांचं हृदय जिंकलेलं. गेल्या वर्षी सेमी फायनल मध्ये मात भेटलेली, मात्र या वर्षी नवी जोमात. पहिला चेंडू स्वेर चेंडू पंचांनी दंडित केले, वाईट +1 आणि सुरुवात आणि धावांचा श्री गणेशा मात्र अवांतर धावांनी झालाय. अयोध्या लेजंड्स म्हटलं तर प्रभू श्री राम आठवतात आणि या प्रभू श्री रामाचा एक खरा भक्त आमचा मित्र आशिष या मैदानात नॉन स्ट्राईकला आहे. सुरेख फटका, बॉल जातोय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. प्रणवच्या बॅटमधनं आलेला पहिल्या बॉलवर पहिला वहिला षटकार. परत एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हल्ला केलाय, नो मॅच लँड मध्ये बॉल होतोय, ट्रॅव्हल बॉल जातोय परत एकदा चौकाराच्या दिशेने. 4-4-4-4-4. व्हॉलेंटियर्स तिकडे पडदा सोडायचा आहे. पडदा कोणी पकडलाय? अब्दुल, पडदा बघ, त्यांना जरा सांग जरा प्लीज. सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे, बाउंड्री लाईनला लावलेला हा पडदा सोडायचा आहे. मित्रा, याला जरा उठव, झोपेत वाटतं. प्लीज थोडंसं सहकार्य करा मित्रांनो, कारण इतकी सुंदर टुर्नामेंट आम्ही तुमच्यासाठीच घेऊन आलो आहे. परत एकदा सुरेख चेंडू, आता मात्र कमबॅक बघायला मिळतोय. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, आता मात्र डॉट चेंडू. गोलंदाज संकेत, सॉरी शक्ती, शक्तीचं मात्र शक्ती स्वरूपात स्वागत केलंय प्रणव यांनी. फुल टॉस चेंडू आणि फुलला टॉस केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, फुल होता पॉवरफुल. सुरेख फटका, बॉल जातोय थेट वावराच्या बाहेर. प्रणवचं आज काही खरं नाहीये. प्रणव आल्या आल्या सुरुवात केली आहे दणदणीत. 2 षटकार, 1 चौकार लगावलाय. आणि शक्ती यांचं मात्र पहिल्या ओव्हरला पॉवर प्लेला स्वागत सुंदर केलंय. परत एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू, बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4-4-4-4-4. पहिलं षटक सुरू आहे मित्रांनो, अजून देखील 1 चेंडू बाकी आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन द बोर्ड. आणि शेवटचा चेंडू देखील कव्हरच्या डोक्यावर उडवलाय. काय होत आहे? हा देखील चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकाराच्या दिशेने आणि गेलाय फायनली चौकार. एका षटकाखेरीज बिनगडी बाद. धाव संख्या जाऊन पोहोचले 26 या आकड्यावर. चला यंगस्टर यांनी थोडी घाई करायची आहे प्लीज. तब्बल 10 मिनिटात तुम्हाला 3 षटकं संपवायचे, त्याची नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवशी टाइम स्लॉट थोडासा कमी केलाय, कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक वेळ महत्वाची आहे.
कारण याच दिवसाचा केला होता अट्टहास सतीश दादा इनरकर. खरोखर पाहिलेलं स्वप्न आज मात्र सत्यात उतरवलंय. मित्रांनो, डे नाईट टूर्नामेंट करणं काही खाऊची गोष्ट नाही आहे. तुम्हाला देखील माहिती आहे किती सुंदर मनुष्यबळ लागतं, किती सुंदर अर्थव्यवस्था लागते. मात्र त्यांनाही सुंदर योगदान देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिले. परत एकदा फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय. आशिष यांच्या बॅटमधनं हा देखील एक आलाय चौकार. क्या बात है, दोनही बॅटर सुंदर सुरुवात करतायत. परत एकदा फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने आता हवेत खेळलाय. बॉल जातोय षटकाराच्या दिशेने. धावसंख्या जाऊन पोहोचले 36 या आकड्यावर. या मैदानात काय चालू आहे? मला वाटतं हायलाइट सुरू आहे. प्रत्येक बॉलवर हल्ला प्रति हल्ला सुरू आहे. एक साइडला प्रणव, एक साइडला आशिष. खरं तर गोलंदाजाला आता कमबॅक करावं लागेल. दुसरं षटक हाताळताना आपण बघतोय मंथन. आता मात्र सुरेख चेंडू आणि झेलबाद. मोठा गडी बाद झालाय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहणार आहे याची दोनही संघांनी नोंद घ्यायची आहे. पंचांचा सन्मान करायचा आहे. चला आशिष, नो आर्ग्युमेंट प्लीज. आशिष वैयक्तिक 3 चेंडू मध्ये 10 धावांवर बाद झालाय. चला बॅटर लगेच मैदानात दाखल व्हायचंय. न्यू बॅटर. धन्यवाद डीजे. आणि बॅटिंग साठी कोण आलाय? वरळीतील एक धडाकेबाज फलंदाज, असंख्य क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा आमचा मित्र किशोर काकडे उर्फ वरळीचा बाहुबली. याच्या नावावर या मैदानात रेकॉर्ड आहे. मित्रांनो, 5 चेंडू मध्ये सलग 5 षटकार मारणारा हा वरळीचा बाहुबली मैदानात उतरलाय. अयोध्या लेजेंड्स यांनी जणू काही वरळीतील तेजधार तलवारी खेळवल्यात. क्या बात है. आलाय किशोर काकडे. स्ट्राइक वर आहे, गोलंदाजी मार्क वर. मंथन पहिल्याच बॉलला बॉल हवेत खेळलाय. काय होतंय? नो मॅच लँड मध्ये बॉल चाललाय. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न देखील यशस्वी. क्या बात है. पहिल्या बॉलवर जर 2 धावा येत असतील तर मात्र फलंदाजाची मनचुका इथे स्पष्ट होते. कारण प्रत्येक बॉलवर हल्ला प्रति हल्ला करणं अयोध्या लेजंड यांच्या कोचनी शिकवलंय. आणि त्याचप्रमाणे धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. 1 प्लेअर डाऊन. फुलटॉस चेंडू, फुलटॉस मिस केलाय. बॉल आहे हवेत. किशोर कांबळे जातोय तंबीच्या दिशेने परत. एक मोठा मासा स्वस्तात गळाला लागला. मैदानात दाखल झालाय किशोर कांबळे.
2 बॉलमध्ये 2 धावा बाद होतोय. मात्र मोठी तारीफ केलेली मात्र आज काही दिवस नाहीये किशोर कांबळे यांचा. नवीन बॅटर संकेत कानडे हा देखील आदर्श नगरचा एक पॉवर हिटर आहे. आज मात्र अयोध्या लेजंड मध्ये आपण बघतोय. बॉल आहे हवेत, काय होत आहे, झेल सोडली आहे आणि बॉल जातोय चौकाराच्या दिशेने. काय होतंय यंगस्टर, आज मात्र काहीतरी गडबड झालेली दिसते. कारण आजवर 2 वेळा या संघाला मी खेळताना या टुर्नामेंट मध्ये बघितलंय. स्कोर झालाय 2 षटका अखेरीस 42 रन्स ऑन द बोर्ड. खरंच यंगस्टर या संघाला मी या टुर्नामेंट मध्ये 2दा खेळताना बघितलंय. या वर्षी थोडंसं खराब प्रदर्शन गोलंदाजी मार्कवर आपल्याला त्यांच्याकडनं दिसतंय. मात्र त्यांच्याकडे देखील उत्कृष्ट बॅटर आहेत. छोटे जरी दिसत असले तरी सर्व प्लेयर ताकदवर आहेत आणि हे देखील चौकार षटकाराची आतिषबाजी या मैदानात करू शकतात. हो, प्रणव यांचा बॉल आहे हवेत, काय होत आहे आणि झेलबाद. क्या बात है, नवीन गोलंदाज विनायक आला आणि प्रणव यांना पाठवले तंबूच्या दिशेने परत. $42. चला बॅटर लगेच मैदानात पाठवायचे अयोध्या लेजंड्स. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय कमलेश बंडगे. गणपती बाप्पा मोरया या संघाकडनं या खेळाडूला आपण वारंवार खेळताना बघत असतो. मात्र अयोध्या लेजंड्स यांनी या संघाला निवडलंय. या खेळाडूची एक वेगळी खेळण्याची प्रथा आहे मित्रांनो. मातीशी खेळतो, बॉलशी खेळतो, क्रिकेटशी खेळतो. हो हो हो, पहिला मिस टाइम झालाय, हुकलाय चेंडू. मात्र एक लेग बायच्या स्वरूपात धाव देखील नक्कीच मिळाली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. तिसरं षटक सुरू आहे. विनायक दादा तिसरं षटक घेऊन आलाय. बघूया कमबॅक करून देऊ शकतो का. पहिला तर बॉलला एक मोठा गडी बाद केलाय. मात्र दोनही बॅटरला निर्धाव ठेवलाय मैदानात. स्ट्राईकवर असणाऱ्या संकेत कानडे संकेत देखील एक पॉवर हिटर आहे मित्रांनो. लेग साइड चांगला खेळतो. हो, हा देखील मिस टाइम स्ट्रोक झाला. बॅटची खालची कट घेऊन बॉल ट्रॅव्हल होतोय लेग साइडच्या दिशेने. 38 मध्ये बॉल आहे. एक धाव घेण्यात यश आलंय. धाव संख्या देखणी भर धावा जाऊन पोहोचतायत धाव फलकावर 44. प्रेक्षक वर्गांना विनंती आहे पडदा सोडून बसायचा आहे प्लीज. प्रेक्षक वर्ग, फुल टॉस चेंडू. आता मात्र बॉल हवेत खेळलाय. काय होतोय, बॉल खाली, क्षेत्ररक्षण आणि झेलबाद. कमलेश जातोय तंबूच्या दिशेने परत. मित्रा रेड टी शर्ट, त्यांना लहान मुलांना सांग ना पडदा सोडायला प्लीज. मित्रांनो, आपला भगवा याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. कारण भगवा आपल्या नसा नसात आहे. तुम्हाला माहिती आहे शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन यांच्या जन्मदिनानिमित्त भरवले जाणारे हे टुर्नामेंट आज मात्र या जांभोरी मैदानात सतीश दादा इनरकर यांच्या संकल्पनेतून साकार होत आहेत. परत एकदा सुरेख फटका
आता लेग साईडच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण एक तर झालाय, दुसरीचा प्रयत्न आणि संकेत यांनी माघारी पाठवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या आकड्यावर. 45 रन्स. तिसऱ्या षटकातला एक शेवटचा चेंडू बाकी आहे. परत एकदा लेग साईडच्या दिशेने प्रहार केलाय. खराब क्षेत्ररक्षण एक तर झालाय, दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न मला वाटतं सक्सेसफुल ठरलाय. यानंतरचा मित्रांनो तुम्हाला सत्र वरळीतील मंडळ ग्रुप बघायला मिळणार आहेत. याची सर्व प्रेक्षक वर्ग खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. चला लवकर, थोडीशी घाई करायची आहे. चौथं षटक, हाणामारीचं षटक, निर्णायक षटक. चौथं षटक घेऊन आलाय गौरव. बॅटिंग स्ट्राइक वर आपल्याला बघायला मिळतोय निखिल. गोलंदाजी मार्क वर गौरव. पहिलाच फटका मिस झालाय. बॉल आणि बॅटचा कनेक्शनच झालं नाहीये. निखिल यांचा सुरेख फटका. पंचांनी दोन्ही हात वर करून सन्मान दिलाय षटकाराचा. धावा झाल्यात 53. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. परत एकदा पुढे सरसावून मोठा फटका. बॉल जातोय थेट सीमारेषा पार. खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. इलेक्ट्रिशियन्स कुठे असतील त्यांनी लगेच यायचं. इलेक्ट्रिशियन व्यासपीठावर यायचंय. मिसटाइम स्ट्रोक झालाय. बॅटची कट घेऊन बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. इलेक्ट्रिशियन आप जहां पे हो जल्दी आ जाओ. थोड़ा सा प्रॉब्लम हो गया स्टेज पे. वायरमैन प्लीज कम ऑन द स्टेज. तिन्ही भाषांमध्ये सांगितलंय प्लीज ये दादा. परत एकदा मोठा फटका. आता बॉल हवेत चढलाय, स्ट्रेट झालाय आणि कॅच झाली आहे ड्रॉप. क्षेत्ररक्षण असताना गोलंदाजांनी प्रयत्न केला आणि उलटी कॅच थोडीशी हार्ड असते मित्रांनो, मात्र प्रयत्न केला आणि त्याच्या प्रयत्नाला देखील सलाम आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 63. मला वाटतं मंडळ लॉट मधला हा सगळ्यात मोठा टोटल असणार आहे. परत एकदा बॅट कट. बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 4 षटका अखेरीस धावा झाल्यात 64 आणि 65 धावांचं मोठं लक्ष आता यंगस्टर याच संघाला द्यायचं आहे. आणि यंगस्टर संघाला मी विनंती करतोय, ही मॅच सहजरित्या सोडायची नाही मित्रांनो. तुमच्यात देखील तेवढी धमक आहे. तुम्ही देखील ही मॅच सहजरित्या जिंकू शकता, कारण तुम्ही देखील बॅटर आणलेत मला माहिती आहे. चला प्रयत्न तर नक्कीच करायचे आहे, कारण साहेब चषकात तुम्ही खेळताय. साहेब चषकाचं स्वप्न आज जर तुटलं तर 1 वर्षांनीच येतं. तुम्हाला माहिती आहे, आपण बघताय साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2026चा आजचा शेवटचा दिवस, आजचा निर्णायक दिवस. त्याचप्रमाणे अयोध्या लेजंड्स
अयोध्या लेजंड लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय मित्रांनो. हा साहेब चषक ही संकल्पना सतीश सुदाम इनरकर यांनी 9 वर्षापूर्वी आपल्या मंडळाच्या मुलांना सांगितलेली. त्याचप्रमाणे त्यांच्या या स्वप्नांचं आज सत्यात उतरताना आपण असंख्य वर्ळीकर बघतोय. खरोखर सतीश दादाचं कौतुक करावं लागेल, कारण डे नाईट टुर्नामेंट भरवणं खाऊची गोष्ट नाही आहे मित्रांनो. तुम्हाला देखील माहिती आहे किती मोठं मनुष्यबळ लागतं, किती मोठा अर्थव्यवस्था लागते, आणि सर्वांवर मात करून आज मात्र त्यांनी त्याचं स्वप्न पूर्ण केलंय. मी सतीश दादाचं खरोखर कौतुक करतोय. यंगस्टर सर्व प्लेयरनी डगआउटचा ताबा घ्यायचा आहे, बाहेरून कोणी यायचं नाही आहे. प्लीज थोडंसं सहकार्य करा, तुमच्यासाठी सुंदर सोय देखील केलेली आहे. डगआउट मधल्या चेअर्स कुठे आहेत? फिरून या, असे फिरून या यंगस्टर. चला अयोध्या लेजंड्स लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चला लगेच या मॅचला सुरुवात करायची आहे. या मॅच मध्ये खेळतोय माझा मित्र वळलीचा बाहुबली किशोर काकडे नावाने ओळखला जाणारा. त्याचा सरनेम कांबळे आहे, मात्र काकडे 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 प्रत्येक मैदानात हे नाव घुमत असतं. कोणीही टुर्नामेंट भरू द्या मित्रांनो, मात्र त्याला सपोर्ट करण्यासाठी पहिला हात किशोर काकडेचा असतो. धन्यवाद. चला यंगस्टर बॉयज, आपली जिद्द चिकाटी दाखवायची आहे. जवळजवळ 65 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे अवघ्या 24 धावात, आणि या मैदानात तुम्हाला माहिती आहे हे सहज होऊ शकतं. चला यंगस्टर 12वा खेळाडू पाठवायचा आहे. यंगस्टर यंगस्टरचे दोनही बॅटर मात्र मैदानात दाखल झाले आहेत. सनी आणि विनायक दोनही मातब्बर फलंदाज आहेत. कदकाठी बारीक जरी असली तरी चौफेर षटकार चौकार लगावतात मित्रांनो. गॅप मध्ये खेळण्यासाठी हे दोघही खेळाडू ओळखले जातात. आज मात्र संधी आहे, एक मोठी संधी आहे आपल्या संघाचं नाव कमवायची, आपल्या संघाचा झेंडा फिरवायची. बघूया काय होतंय. 65 धावांचं एक मोठं लक्ष्य. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सोनी चाचा, खरोखर एक अनुभवी गोलंदाज सोनी. या गोलंदाजाला आपण वारंवार बघत असतो, एक मोठा खेळाडू आहे. पहिला चेंडू आणि दाखवले आम्ही सुद्धा कमी नाहीयेत. बॉल जातोय थेट सीमा पार, चौकार. यंगस्टर आता तरी चेहऱ्यावर हास्य आणू द्या. 65 धावा, दोनही फलंदाज धडाकेबाज. पहिल्या बॉलवर चौकार. आनंद नगरचा हा संघ यंगस्टर आज मात्र मैदानात पहिल्या बॉलवर आपली मनसुजी स्पष्ट करतोय. पहिल्या बॉलवर आलेला सुंदर फटका विनायक यांच्या बॅटमधनं चौकार. आता मात्र बॉल हवेत आहे, प्लेयर तिथे तैनात केलाय आणि आता विनायकचा आज दिवस आहे. प्रणव यांच्याकडनं एक होते मोठी चूक. प्रणव सारखा मोठा खेळाडू देखील झेल सोडू शकतो. आपण बघितलात इंडियामध्ये खेळत असलेला आपला जडेजा, तो देखील कधीतरी चूक करतो.
मात्र प्रणवनी देखील आज तशीच चूक केली आहे. झेल सोडलाय. सुरू असलेला पॉवर प्ले. परत एकदा सुरेख फटका. कमलेश येतोय बॉल जवळ. एक धाव करून पळून पूर्ण धावसंख्येत भर. धावसंख्येवर जाऊन पोहोचते ती मात्र 7 या आकड्यावर. पहिल्या 3 चेंडूत 7 धावा झाल्यात. मला वाटतं 16च्या सरासरीने खेळावं लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 16 धावा कमवाव्याच लागतील जर यंगस्टर यांना पुढच्या फेरीत दाखल व्हायचं असेल तर. परत एक मोठा फटका. मैदानाचा मोठा एरिया चॉईस केलाय आणि बॉल जातोय थेट सीमापार. चौकार. सनीच्या बॅट मधनं देखील एक सुरेख फटका आला. डीप स्क्वेअर लेगला एक प्लेयर असून देखील सॉरी मिड विकेटच्या दिशेने हा सुरेख फटका आपल्याला बघायला मिळाला. परत एक मोठा फटका. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जातोय. चौकार. या बात हे पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 3 चौकार आलेत. धावा जाऊन पोहोचतायत 15च्या आकड्यावर. बरोबर 16ची सरासरी आता मात्र मैदानात सुरू आहे. अजून देखील एक चेंडू बाकी आहे. चला थोडीशी घाई करायची आहे प्लेयर्स. 10 मिनिटात तुम्हाला 3 षटक संपवायचे आहेत, नाही तर 4थ्या ओव्हरला पेनल्टी दिली जाणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. कमलेश मैदानात काहीतरी जादू करत असतो. आपण नेहमी बघितलंय. स्टोन मॅन म्हणून ओळखला जाणारा कमलेश. परत एक मोठा फटका. क्या बात है. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. सुंदर फलंदाजी. एका षटकाखेरीज धाव संख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. व्हॉलेंटियर्स बॉल कडे लक्ष द्यायचंय मित्रांनो. चला बॉल द्यायचे व्हॉलेंटियर्स प्लीज. 19 रन्स. सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळला. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी. आता मात्र सुरेख कमबॅक बघायला मिळालं. पहिल्या बॉलवर 2 धावांचा शॉट आलेला. गोलंदाज निखिल वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. परत एकदा सुरेख फटका. मिड ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण मध्ये थोडस फंबल दिसतंय. आमचे मित्र कमलेश बॉलचा पिछा करताना मैदानात दिसलेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू अखेरीस धावा झाल्यात. 22 रन्स ऑन द बोर्ड. हो शॉर्ट पिच चेंज आहे. पुल करायचा प्रयत्न होता. बॉल बॅटची कट घेऊन जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव.
सुरेख फटका, शॉट, हेलिकॉप्टर बघायला मिळाला. प्रणव यांचा सुंदर क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळलेला सुंदर फटका होता. 2 धाव सहजरित्या पूर्ण करतील. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. खरं तर 16ची सरासरी करणं गरजेचं आहे आणि त्याच गरजेनुसार दोनही फलंदाज, दोनही बॅटर मात्र फलंदाजी रंगवत आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता, सुंदर फटका, शॉर्ट मिड ऑनला बॉल गेलाय, खराब थ्रो. दोन षटका अखेरीस धावा झाल्यात 26 रन्स ऑन द बोर्ड. बिना गड्याच्या मोबदल्यात दोनही बॅटर मला वाटतं आता सेट झाले आहेत. जवळजवळ 65 धावांचं लक्ष पार करायचं आहे. मैदान मोठं आहे, नाव देखील मोठं आहे. यंगस्टार 11 समोर देखील अयोध्या लेजंड गेल्या वर्षीचा सेमीफायनलिस्ट संघ या वर्षी देखील सुंदररित्या कार्यरत आहेत. बघूया कोणता संघ जाणार उपांत्य फेरीत. तिसरं षटक घेऊन आलाय संदेश, फिरकीचा बादशाह. सुरेख फटका, संदेश यांचं स्वागत. मात्र सनी यांच्या बॅटमधनं बॉल जातोय सीमारेषा पार, खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे, क्या बात आहे. सुंदर फटका आपल्याला बघायला मिळाला. मिड विकेटच्या डोक्यावर खेळलाय थेट षटकारासाठी. सनी यांची सुंदर फलंदाजी सुरू आहे. धावा झाल्यात 32. परत सेम बॉल होता, मात्र आता फलंदाज बीट झालाय. कमबॅक म्हणता येईल. सुंदर गोलंदाजी संदेश यांच्या मार्फत. पहिल्या बॉलला जर षटकार आला तर गोलंदाजावर थोडंसं दडपण असतं, मात्र संदेश एक अनुभवी गोलंदाज आहे. दुसरा चेंडू डॉट काढलाय. तिसरा चेंडू काय होणार बघूया हा सामना. ओ लोअर फुल टॉस चेंडू, बायच्या स्वरूपात मात्र 1 रन नक्कीच मिळेल. खरं तर खूप सुरेख चेंडू होता मित्रांनो. फलंदाज बीट झाला, यष्टीरक्षक देखील बीट झाला. व्हेरिएशन बघायला मिळतं मित्रांनो. थोडं व्हेरिएशन गरजेचं असतं. परत एकदा डॉट चेंडू, पंचांचा इशारा. 2 गो. धावा झाल्यात 33 रन्स. परत एकदा एक सुरेख फटका, बॉल आहे हवेत. प्रणव येते बॉलच्या खाली, बॉल जातोय सीमा पार, षटकार. क्या बात आहे. कनेक्शन बघितलं असतं आपल्याला वाटलं नव्हतं षटकार जाईल, मात्र सनी यांच्या बॅटमधनं सुरेख फटका. बॉल द्यायचे व्हॉलेंटियर्स. सुंदर फलंदाजी. परत एकदा हेलिकॉप्टर आणि सनी यांच्यासाठी जर टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत प्रेक्षक वर्ग, कारण 65 धावांचं लक्ष आहे आणि सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन.
3 षटका अखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचते ती मात्र 45 या धाव संख्येवर. क्या बात है. 45वा धाव संख्येवर लगावले आहेत. क्या बात है. जरी वाटत असल्या भरपूर हार्ड आहेत 65 धावा तरी 18 बॉल मध्ये जवळजवळ 45 धावा कमावल्या आहेत. आता शेवटच्या 6 चेंडू मध्ये धावा हव्यात 20. गोलंदाजी मार्कवर कोण आहे तर वरळीचा बाहुबली उर्फ किशोर कांबळे काकडे. आज मात्र फलंदाजी तितकी साजेशी झाली नाहीये मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसत आहेत. उलटो चेंडू आता मात्र बॉल हवेत आहे. काय होत आहे नो मॅच मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. पहिल्या बॉलवर 1 तर धाव आली आहे. आता हव्यात 5 चेंडू मध्ये 19 धावा. स्ट्राइकवर कोण आहे षटकार किंग यंगस्टर संघाचा एक धडाकेबाज फलंदाज. कद काठी छोटी है मगर एक्सपीरियंस बहुत है आणि सुंदर फलंदाजी सनी यांच्या मार्फत मैदानात सुरू आहे. आणि सनी यांना मी कवटी बॉल खेळताना देखील बघितलंय. अतिशय धडाकेबाज फलंदाजी करतात. आज मात्र जांभोरी परिसरात 5 चेंडू 19 धावा. शॉर्ट पिच चेंडू आणि हा बॉल जातोय थेट वावराच्या बाहेर. क्या बात है. यंगस्टर संघाचा सनी आज मात्र मैदानात धुरळा उडवतोय. 13 बॉल मध्ये जवळ 40 धावा आपल्या नावावर केल्यात. कॅमेरामॅन फोकस करायचंय सनीवर. 4 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. कडक फलंदाजी आणि सनी यांनी जर ही मॅच जिंकवून दिली तर सतीश दादा इनरकर यांच्याकडनं पारितोषिक नक्कीच मिळणार आहे. ओ टॉप चेंडू पिन ड्रॉप सायलेन्स. आणि या मैदानात आपण बघतोय ही मॅच जरी वाटत होती एकतर्फा होईल मात्र सनी यांनी देखील दाखवून दिलंय आम्ही देखील कच्चे गुरुचे चेले नाही आहेत. त्याचबरोबर बॉलिंग मार्कवर आपण बघतोय किशोर काकडे. स्ट्राइकवर आहे सनी. 3 चेंडू 13 धावा. परत एकदा डॉट चेंडू. क्या बात है. कमबॅक. आता जर एक्स्ट्रा रन टाकला नाही तर मॅच अयोध्या लेजंड यांच्याकडे आहे. 2 चेंडू मध्ये 13 धावांचं लक्ष्य. ओहो खराब क्षेत्र रक्षण. क्या हुआ. तीनों के बीच में से निकल गया. क्या बात है. सुंदर फलंदाजी सनी यांची मात्र औपचारिकता उरली आहे आणि ही मॅच जिंकतोय अयोध्या लेजंड. मात्र नक्कीच अयोध्या लेजंड यांनी ही मॅच जरी जिंकली असली तरी मात्र सनी यांनी असंख्य वरळीकरांचं प्रेक्षक वर्गांचं मन जिंकलंय आणि त्यांच्यासाठी मात्र सतीश सुधा मिनरकर यांनी एक पारितोषिक आणलंय. सनी प्लीज स्टेजवर यायचंय. ही जोडी आहे जी यंगस्टर संघाची सुंदररित्या फलंदाजी करते.